एक देशी गाय आणि 3 जर्सी गायी कत्तलीसाठी मिरजेला नेणाऱ्या एका टेम्पोला गोरक्षकानं पकडलं आणि वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं। 10 मार्च रोजी पहाटे वाठार चौकात हा प्रकार घडला, पण त्यानंतर पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारातून त्या गायी आणि टेम्पो गायब झाला। त्यामुळे एकच खळबळ उडाली असून वडगाव पोलिसांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त होतीये। कत्तल करण्यासाठी मिरजेला गायी नेणारा एक टेम्पो वाठारजवळ गोरक्षकांनी पकडला। ही घटना 10 मार्च रोजी पहाटे 3:30च्या सुमारास घडली होती। गोरक्षकांनी त्या गायी आणि टेम्पो पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्या। टेम्पोमध्ये एक देशी गाय आणि 3 जर्सी गायी होत्या। गोरक्षकांनी याबद्दल तात्काळ गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली, पण ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 नंतर गुन्हा नोंद करू असं सांगून गोरक्षकांना परत पाठवलं। त्यानंतर सकाळी 10:30 वाजता गोरक्षक पेठवडगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर ती गाडी दिसली नाही। गेले 2 दिवस हिंदुत्ववादी कार्यकर्ते पेठवडगाव पोलीस ठाण्यात येऊन त्या गाडीबद्दल चौकशी करत होते, पण पोलिसांकडून टोलवाटोलवी होत होती। अखेर गुरुवारी सायंकाळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश यादव यांच्यासह काही गोरक्षक आणि धारकरी पेठवडगाव पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले। त्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तो टेम्पो पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीला गेल्याचा उल्लेख करण्यात आला। त्यामुळे पेठवडगाव पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। काही पोलीस कर्मचाऱ्यांनीच कत्तलीसाठी जनावरं घेऊन जाणाऱ्या गाडीला सोडलं असावं असा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा संशय आहे। त्यामुळे सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं आता पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे।